माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया ठळक घडामोडी। आमदार राजन साळवींची एसीबी कार्यालयात चौकशी सुरूच। पंढरीची वारी सुरू आहे। आमदार राजन साळवींची प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया। सिंधुदुर्गमध्ये आंबोलीत शासकीय जमिनीवर ग्रामस्थांचा अधिकार असताना परप्रांतीयांचे बंगले बांधण्याचे षडयंत्र। ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर अधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात। डेरवण युथ गेम्स राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव 21 मार्च पासून कोकणात रंगणार विविध खेळांचा थरार। स्पर्धेत राज्यातील हजारो खेळाडूंचा सहभाग। आणि चिपळूणमध्ये श्रीदेवी करंजेश्वरीचा अर्चा महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न। हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। आता पाहूया सविस्तर वृत्त। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात हजेरी लावली। साळवी यांच्या सोबत त्यांची पत्नी आणि मुलगा यांची देखील चौकशी केली जात आहे। साळवी यांनी कुटुंबियांच्या अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती। यावेळी अंतरिम दिलासा देताना हायकोर्टाने त्यांना तपास यंत्रणांना सहकार्य करा असे निर्देश दिले होते। यावेळी त्यांना 4 ते 8 मार्च या दरम्यान तपास यंत्रणांना माहिती देण्याचे देखील निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार साळवी यांनी आपल्या कुटुंबियांसह हे हजेरी लावली आहे। यावेळी बोलताना पंढरीची वारी सुरू आहे अशी प्रतिक्रिया साळवी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयामध्ये माझ्या पत्नीला आणि मुलाला दिनांक 4 मार्च ते 8 मार्च या कालावधीमध्ये सर्व कागदपत्रांची माहिती देणं आणि हजेरी सर्व विषय दिले होते। आणि आज 5 तारखेला मला स्वतःला त्यांनी नोटीस चौकशीवर दिलेली आहे आणि आम्ही सर्वजण त्यासाठी आलेले आहोत। आम्ही त्या कार्यालयामध्ये जातो, त्यांना आवश्यक माहिती देण्याचं आम्ही अभियोजन दिलेलं आहे, सरकारी करतो आणि पुन्हा येतो। पंढरीची वारी सुरू झालेली आहे। असं समजतं मला सुद्धा। या विभागाचे एसपी तिथे भेटीसाठी आलेले आहेत। कार्यालयाच्या भेटीसाठी आले की माझ्या भेटीसाठी आले हे गेल्यानंतर मला समजेल। सावंतवाडीतील आंबोली हिरण्यकेशी परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर येथील ग्रामस्थांचा अधिकार असताना या जागांवर काही परप्रांतीय धर्मदांडग्यांनी 27 बंगले उभे करायचं षडयंत्र आखलं होतं। त्या विरोधात संपूर्ण गाव एकत्र आला आणि त्यांनी आंदोलनामुळे आंबोली आणि हिरण्यकेशीची ही अनधिकृत बांधकामे वन विभाग व महसूलच्या माध्यमातून तोडली गेली आहेत असं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलंय। ही अनधिकृत बांधकामे आता पाडण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर प्रत्यक्ष आंबोलीत जात याची पाहणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। सावंतवाडीतील आंबोली आणि हिरण्यकेशी या गावामध्ये ज्या गावामध्ये महाराष्ट्र शासनाची जमीन आहे, वन खात्याची जमीन आहे आणि अशा या गावामध्ये काही परप्रांतीय धनदांडग्यांच्या माध्यमातून आणि राजकारण्यांच्या आशीर्वादाने 27 मोठ्या बंगल्यांचं बांधकाम बिनदिक्कतपणे चालू होतं। सेकंड लवासाच होतं, ते जणू दुसरंच लवासा होतं। आणि या घरांच्या विरोधात, अनधिकृत बांधकामांच्या विरोधात इथले महिला भगिनी, महिला पुरुष वर्ग सर्वच जण मागचे जवळजवळ 20-25 दिवस आंदोलनासाठी बसले होते आणि अनधिकृत बांधकाम हटवायची मागणी करत होते। आज ह्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार मी स्वतः इथे आलो, पाहिलं, संबंधित अधिकाऱ्यांना तशा पद्धतीच्या कडक सूचना दिल्या आणि जर ही बांधकामं वन खात्याने तातडीने पाडली नाहीत तर ह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यासाठी मी पुढे येईन असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला एका बाजूने गावाचा रेटा, आंदोलनाचा धसका आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या बाजूने उभं राहिलं। त्यामुळे आज वन खात्याच्या माध्यमातून ही 27 मोठमोठे बंगले हे आता उद्ध्वस्त करायची कामं चालू झालेले आहेत। मी त्याकरता वन विभागाचे रेड्डी साहेब आहेत त्यांचं मनापासून आभार मानेन।
जिल्हाधिकारी तावडे साहेब आहेत त्यांचे मनापासून आभार मानेन आणि त्याचबरोबर MSCBचे पाटील साहेब आहेत त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देईन. राज्यामध्ये 593 ऑनलाईन सेवा अधिसूचित केलेल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकाला देण्यात येणाऱ्या सेवा वितरणाचे रत्नागिरी जिल्ह्याचे काम चांगले आहे. महसूल, पोलीस, कामगार या विभागांची कामगिरी उल्लेखनीय आहे असा गौरव कोकण विभाग राज्यसेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग यांनी केलाय. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी M. देवेंद्र सिंग, सहसचिव माणिक दिवे, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते. यावेळी कोकण विभाग राज्यसेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग यांनी सर्व विभागांनी संकेतस्थळावर माहिती प्रदर्शित करणे, ग्रामसभेत सेवांचे वाचन करणे, सेवा हमी कायदा फलक प्रदर्शित करणे, आपले सरकार सेवा केंद्र जिल्ह्यात सक्रिय ठेवणे, नियमित बैठका घेणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम करणे यावर विशेष भर देण्याच्या त्यांनी सूचना केल्यात. कोकण विभाग राज्यसेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग यांनी रत्नागिरी पंचायत समिती, पोलीस अधीक्षक, नगर परिषद, जिल्हा अधीक्षक, कृषी कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली. सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या कामगिरीबाबत त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले. राज्यसेवा हक्क आयुक्त सिंग यांनी रत्नागिरी पंचायत समितीला भेट देत असताना जिल्हा परिषदेच्या हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे सभागृहात बैठक घेतली. यावेळी गटविकास अधिकारी JP जाधव यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात नागरिक सुविधा केंद्राला भेट देऊन देखील प्रदर्शित करण्यात आलेल्या फलकांची पाहणी केली. यानंतर त्यांनी रत्नागिरी नगर परिषद आणि जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात देखील भेट दिली. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट आयोजित शिवजयंती निमित्त होणाऱ्या 10व्या डैरवण युथ गेम्सचे 21 मार्च ते 28 मार्च 2024 या कालावधीत आयोजन करण्यात आले. डैरवण येथील क्रीडा संकुलात 18 खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. या खेळांमध्ये ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम तसेच देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो खो, लंगडी, मल्लखांब, योगा या वैयक्तिक खेळासह फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या खेळांचा देखील समावेश करण्यात आलाय. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला वॉल क्लाइम्बिंग या साहसी खेळाची ही स्पर्धा पाहण्यास मिळणार आहे. भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील 8,000पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदाही विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. 1050 पदके, 111 करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीस रूपाने देण्यात येणार आहेत. विविध क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 21 मार्च रोजी रोईंगमधील ध्यानचंद पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ खेळाडू स्मिता शिरोळे यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. तर स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ 28 मार्चला महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील नवसाला पावणाऱ्या आणि भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्रीदेवी करंजेश्वरीचा जन्मदिवस म्हणजेच आरचा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अनेक लोकप्रतिनिधींनी देवीचे दर्शन घेतले. प्रसिद्ध उद्योजक आणि वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांच्यासोबतच अनेक सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिकांनी सुद्धा यावेळी देवीचे दर्शन घेतले. श्रीदेवी करंजेश्वरीच्या या आरचा महोत्सव कार्यक्रमाला तब्बल 5,000हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या संपूर्ण कार्यक्रमानिमित्त श्रीदेवी करंजेश्वरी मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी मंदिर देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा आरचा महोत्सवाचा संपूर्ण कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. आज सकाळी देवीवरती अभिषेक झाला राम जगताप यांच्या हस्ते. त्यानंतर 12 वाजता महाआरती झाली आणि त्यानंतर आता महाप्रसादाचा वाटप चालू आहे. साधारण 4,000 लोक जेवतील असं अपेक्षित आहे. आता 2 पंक्ती झालेल्या आहेत. आता संध्याकाळी स्थानिक भजन आहेत, जीवेश्वर महिला मंडळ आणि कालिका माता महिला मंडळ यांचं भजन आहे. त्यानंतर संध्याकाळी
इथे स्थानिक हरिपाठाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर रात्री एक सार्वजनिक भजन जे पेठमाप, गोकुळ आणि मजरेक अशी या भागातील सर्व जे लोक आहेत, जे सगळे भजन प्रेमी आहेत, त्या सगळ्यांना आवाहन केलं की आपण सर्वांनी एकत्र येऊन भजन करायचंय. कारण यावर्षी आपल्याला मनोरंजनाचा कार्यक्रम जिथे होतो तेच स्टेज यावर्षी आपण तिथं बांधकाम नवीन करतोय. त्यामुळे तो भाग आपल्याला उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला एक सार्वजनिक भजन यावर्षी आपण रात्री घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आजच्या संपूर्ण दिवसाचे कार्यक्रम आहे. गेले कित्येक वर्ष श्री देव सोमेश्वर आणि देवी करंजेश्वरी देवस्थानच्या वतीनं हा अर्चा महोत्सव आपण साजरा करतोय. अर्चा महोत्सव म्हणजे देवीचा जन्मदिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतोय. गेले कित्येक वर्ष याच देवस्थानच्या वतीनं मर्यादित हा कार्यक्रम होता, पण या नवीन कमिटीनं याचं स्वरूप हे फार मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे आणि जेणेकरून सर्व भाविकांना या ठिकाणी येऊन महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आज संपूर्ण चिपळूण शहरातून भाविक या ठिकाणी येत आहेत आणि देवस्थानचे, विशेषतः या देवस्थान कमिटीचे हे अत्यंत हे सर्व भाविक आभारी आहेत, जेणेकरून ह्या देवस्थानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना इथे येण्याची ही पवित्र संधी हे देवस्थान कमिटीनं दिलेली आहे. श्रीदेवी करंजेश्वरीचा महिमा फार आगाध असल्यामुळं आपल्या देवीचे भक्त विदेशात, देशात विदेशात आणि सर्वत्र पसरलेले आहेत. खूप मोठ्या म्हणजे जसे वकील असतील किंवा मोठ्या मोठ्या उद्योगावर असणारे लोक, मोठे मोठे व्यावसायिक आहेत, या देवीच्या दर्शनासाठी जरूर येतात. देवी ही नवसाला पावणारी असल्यामुळं आजच्या अर्चा महोत्सवाच्या दिवशी देखील साधारणपणे 4-4.5 हजार लोक जेवणासाठी असतात, प्रसादीसाठी येतात आणि ती अगदी भक्तिभावाने जिथे जागा मिळेल तिथं बसून जो मिळेल तो प्रसाद ग्रहण करतात. अशा पद्धतीने देवीचा महिमा असल्यामुळं हा जो जसा उत्सव आजचा हा अर्चा महोत्सवचा आहे, तसाच उत्सव मोठा शिमग्याचा देखील असतो आणि त्या शिमग्याच्या उत्सवाला देखील अगदी संपूर्ण कोकणामधला हा एकमेव असा मोठा शिमगा आहे. गुलाल मुक्त शिमगा म्हणून प्रसिद्ध असलेला हा शिमगा, यासाठी खूप लोक येतात. मग अगदी लोटांगण घालून देवीच्या समोर, पालखीच्या समोर लोटांगण घालत असतात लोक आणि देवीचा आशीर्वाद त्यांना मिळतो. हा महिमा देवीचा अगाध असल्यामुळं खूप दूरहून लोक येतात. त्यांचं या ठिकाणी आम्ही देवस्थानच्या वतीने नेहमी स्वागत करत असतो आणि यावर्षी शिमगा देखील विशेष असणार आहे, कारण शेरणे काढण्याचा जो कार्यक्रम देवळाचा आहे तो फार मोठा, त्याची प्रसिद्धी आता चांगली मिळालेली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी मिळाली असल्यामुळं आता लोकांची गर्दी वाढत आहे. गर्दी कंट्रोल करण्याचं काम देखील आम्हाला तितकंच कठीण होत जाते, परंतु येणाऱ्या भाविकांचं नेहमीच आमच्या देवस्थानच्या वतीनं स्वागत असेल. निश्चितपणे आज करंजेश्वरी देवीचा अर्चा महोत्सव आहे आणि त्या महोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी, महाप्रसादासाठी उपस्थित आहेत. आम्हाला निमंत्रण, आम्ही आमचं भाग्य समजतो. ह्या देवीच्या आशीर्वादाने बरंच काही आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये प्राप्त झालेलं आहे. आज सुद्धा मागायची गरज नसते. देवीच्या मनामध्ये जे असतं ते निश्चितपणे मिळत असतं आणि तिचा आशीर्वाद असल्यामुळे मला जे काही अपेक्षित आहे ते माझ्या राजकीय, सामाजिक आणि माझ्या इतर सर्व सार्वत्रिक जीवनामध्ये तिने दिलेलं आहे, ते पुढे देत राहील. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण.